शुभ संध्याकाळ. नमस्कार. तर कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान असतील. तर 31च्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स. तर अशी मी छान तयार झाली आहे. तर हा माझा फुल लुक आणि क्लोजअप लुक तुम्हाला दाखवला आहे. तर आता आम्ही चाललो आहे 31च्या पार्टीला. चाललो आहे आता मस्त 31च्या पार्टी बनवायला. तर तुम्ही पण आमच्याबरोबर जॉईन व्हा. तर अहो आलेत आम्हाला सोडायला ब्रेक टाकून. त्यांचं ऑफिसचं काम चालू आहे, त्यांना काही सुट्टी नाही. वा 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 वा. हे पण वा 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 वा. काय डेकोरेशन, काय डेकोरेशन. अहोंनी आम्हाला मम्मीकडे सोडलं आणि ते गेले त्यांचं ऑफिसचं काम करायला. बॅड लक आमचा असा की त्यांना काही सुट्टी मिळालीच नाही आणि बोलतो ना की आम्हाला मग सगळ्यांना जावं लागलं. कारण मिस्टर म्हणाले तुम्ही नका तुमचा दिवस खराब करू, मी काम करतो, नेक्स्ट टाईम आपण जाऊ. तर मग असं मस्तपैकी आम्ही सगळे तयार झालो होतो आणि मम्मीने सुद्धा सुंदर घर सजवलं होतं. आणि तिथून मावशी येणार होती, मावशीची मुलगी माझी कझिन, ती सुद्धा येणार होती. काय बोल बोल. आपण यांना पाहिलं का? हा सतत व्हिडिओ मध्ये येऊन हॅलो गाईज करतो. नाही एकच व्हिडिओ मध्ये केलं. नाही असं कसं? परत बोल हॅलो गाईज. नेहमी बोलतो तसं बोल. हॅलो गाइस. जाओ. आज हम जाने वाले होटल जाने वाले. लेकिन मियां तो क्या खाएगा? कोणता वाला? महंगा वाला. महंगा. एक्सपेंसिव. महंगा वाला. एक्सपेन्सिव्ह. अमीर. तुम्ही अमीर. तू अमीर आहे. तर आम्ही आता रेस्टॉरंटला जायला निघालो. ओला बुक केली होती. तर मुलांचं बघितलं ना, काय मुलं बोलतील कळणार नाही आपल्याला. आणि अमीर काय ते काय मेंगावाला. खरंच ना, सिरियसली हे ना कॉन्व्हेंट स्कूलचे मुलं हे असेल. तर आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. बरंच नाव ऐकलं होतं हे या रेस्टॉरंटचं आम्ही, म्हणजे गोवा वाईब्स म्हणून. पण आम्हाला बुकिंग करता नाही आलं, त्यामुळे आम्ही डायरेक्टली आलो. आणि बुकिंगवाल्यांना मस्त टेंटचं डेकोरेशनवालं असं मस्त जागा मिळते बसायला. तर बॅड लक आमचं की आम्हाला असं जे बोलतो ना रेग्युलर कस्टमर आहेत तिथे बसायला मिळालं. पण चला तेवढं तर तेवढं. आणि अशा प्रकारे मावशी आली आणि माझी कझिन पण आली आणि आम्ही मस्त, आम्हाला खूप उशिराने म्हणजे 1.5 तासाने आमचा नंबर लागला. ते पण मी बुक केलं ऑन दी स्पॉट. तेव्हा त्या बुकिंगमुळे मला इथे बघा, इथे आम्हाला बसायला मिळणार नव्हतं कारण की हे सगळे बुक झालेले होते. आणि हे छोटे छोटे असे टेंट बांधलेले त्यांनी. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर